वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री राज्याला देणारा यवतमाळ वाशिम मतदारसंघ। बापूजी अणे, राम कापसे आणि सुधाकरराव नाईक असे तीन राज्यपाल या जिल्ह्याने राज्याला दिले। कुणबी, बंजारा आणि आदिवासी संस्कृतीची झलक इथं पाहायला मिळते। बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेली पोहरादेवी, कळंबचं श्री क्षेत्र चिंतामणी देवस्थान आणि रावेरीतलं सीतामाता मंदिर ही इथली श्रद्धास्थानं। पांढरं सोनं पिकवणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही कॉटन सिटी। मात्र सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळे देशाच्या नकाशावर यवतमाळची दुर्दैवी ओळख बनली आहे। इथला कापूस उत्पादक शेतकरी टेक्सटाईल पार्क आणि कॉटन सेटची अजून प्रतीक्षाच करतोय। रेल्वे मार्ग नसल्यानं इथला MIDC परिसर भकासच आहे। रेमंड वगळता एकही मोठा उद्योग या भागात नाही। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग गायब आहेत। यवतमाळ शहराची अमृत पाणीपुरवठा योजना अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही। डेहणी उपसा सिंचन योजना रखडल्यानं सिंचनाचा अभाव आहे। शिवसेनेच्या भावना गवळी या इथल्या विद्यमान खासदार, तब्बल 5 टर्म खासदार। त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी हे देखील खासदार होते। 1999 आणि 2004 मध्ये त्या वाशिम मतदारसंघातून निवडून आल्या। पुनर्रचनेनंतर बनलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातूनही त्यांनी विजयाची हॅट्रिक केली। 2009 मध्ये भावना गवळींनी काँग्रेसच्या हरिसिंग राठोडांचा 56,000 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघेंना 93,000 मतांनी हरवलं। तर 2019 मध्ये काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंना 1 लाखाहून अधिक मताधिक्यानं पराभवाचं पाणी पाजलं। शिवसेनेचा खासदार असला तरी दिग्रजमध्ये संजय राठोड यांच्या रूपानं शिवसेनेचा केवळ एकच आमदार विधानसभेवर निवडून आला। वाशिम, करंजा, राळेगाव, यवतमाळ या 4 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। तर पुसदमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आमदार आहेत। आता पुन्हा एकदा 6व्यांदा लोकसभेत एंट्री करण्यासाठी भावना गवळी इच्छुक आहेत। ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानं गेल्या 1.5-2 वर्षात त्या मतदारसंघात फिरकल्याच नाहीत असं सांगितलं जातं। सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या भावना गवळींना यंदा उमेदवारी मिळेल की नाही यावरून जोरदार चर्चा रंगली आहे। मंत्री संजय राठोड यांच्याशी असलेला पक्षांतर्गत वाद आणि भाजप आमदारांची नाराजी यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईकांची पत्नी मोहिनी नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चंद्रकांत ठाकरे, भाजप आमदार मदन येरावार, राजूराजे पाटील आदींची नावं महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत। तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। या मतदारसंघावर माझा दावा आहेच, त्याच्यामुळे पुढची लढाई मी लढणार आहे। पक्षश्रेष्ठी पुढच्या काळामध्ये जे काही सीटाची वाटाघाटणीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं 13 लोकांना आम्हाला तशा पद्धतीची कमिटमेंटच होती आणि तशा 22 सीटा ह्या शिवसेनेने त्यावेळेला शिवसेनेच्या वाट्यावर आल्या होत्या। 18 सीट निवडून आल्या आणि 13 लोक तर आम्ही साहेबांसोबत गेलेला असल्यामुळे आम्हाला काही या ठिकाणी तो काही विषय या ठिकाणी सीटचा मला वाटतं काही मुद्दाच नाही आहे। निश्चितच ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याचकडे राहणार आहे आणि ते जे उमेदवार ठरवतील आमच्या पक्षाचे, माझंही नाव आहे, अनेक मंडळीचं नाव आहे, परंतु मी गेल्या 5 महिन्यापासून सातत्यानं ग्रामीण भागात दौरे करून शिवसेना पक्षाच्या बाबतीतली अतिशय सहानुभूती या ठिकाणी मला या दोन्ही यवतमाळ आणि वाशिममध्ये दिसून आलेली आहे। यवतमाळ वाशिममध्ये कुणबी, बंजारा आणि आदिवासी समाज बहुसंख्येने आहे। या जातीय समीकरणावरच सगळी राजकीय गणितं अवलंबून असतात। तब्बल 25 वर्ष एकच खासदार असूनही या भागात विकास शोधूनही सापडत नाही। शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग, तरुणांना रोजगार आणि महिलांना पिण्याचं पाणी याच आश्वासनावर दर निवडणुकीत मतांचा जोगवा मागितला जातो। मात्र हे प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाही। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवर निवडणुकीचा प्रचार हा वळविला जातो। त्यामुळं नव्या लोकसभामध्ये तरी येथील नवमतदार, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी हे यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचं मागासलेपण दूर व्हावं या दृष्टीने मतदानाचा हक्क बजावतात का हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। श्रीकांतराव, झी मीडिया, यवतमाळ।